नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया घर भाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर, थकबाकी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शिक्षण संचालनालय यांच्या मार्फत दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी श्री पवन जोशी बिझनेस अॅनालिस्ट महा-IT मुंबई यांनी घर भाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे। या परिपत्रकामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला घर भाडे भत्ता फरक आता कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। महागाई भत्ता 50% जाहीर, वित्त विभागाचा निर्णय। यांच्या शासन निर्णय दिनांक 25/2/2025 नुसार जुलै 2024 पासून महागाई भत्ता 50% करण्यात आला। महागाई भत्ता 50% झाल्याने 7व्या वेतन आयोगानुसार घर भाडे भत्ता दरामध्ये वाढ लागू होते। 7वा वेतन आयोग आणि HRA वाढ च्या शिफारशीप्रमाणे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 5/2/2019 नुसार महागाई भत्ता 50% किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यास घर भाडे भत्ता वाढीव दराने देय ठरतो। याचा अर्थ DA 50% झाल्यानंतर HRA दरात स्वयंचलित वाढ लागू होते। जुलै 2024 पासून वाढीव दराने HRA देय आहे, मात्र काही कर्मचाऱ्यांना त्याचा फरक अद्याप मिळालेला नव्हता। शालार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचण। शालार्थ प्रणाली अंतर्गत कार्यरत शालार्थ प्रणालीमध्ये घर भाडे भत्ता फरकासाठी स्वतंत्र टॅब उपलब्ध नव्हता। त्यामुळे वाढीव HRAचा थकबाकी फरक अदा करण्यात अडचणी येत होत्या। परंतु आता शासन निर्णय क्रमांक M/1324 दिनांक 25/2/2025 नुसार शालार्थमध्ये घर भाडे भत्ता फरक टॅब उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे। कोणाला मिळणार घर भाडे भत्ता फरक? खालील कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे। जुलै 2024 पासून सेवा बजावत असलेले कर्मचारी ज्यांना वाढीव दराने HRA मिळाला नाही, ज्यांची HRA फरकाची रक्कम शालार्थमध्ये प्रलंबित आहे, अशा सर्व पात्र कर्मचाऱ्यांना आता थकबाकी घर भाडे भत्ता फरक अदा केला जाणार आहे। कर्मचाऱ्यांनी काय करावे? आपल्या शाळा कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधावा, शालार्थ लॉग इन तपासावे, HRA दर व DA नोंदी पडताळाव्यात, फरकाची गणना योग्य आहे का हे ते खात्री करावी। महागाई भत्ता 50% झाल्यानंतर वाढीव घर भाडे भत्ता देणे बंधनकारक होते, मात्र तांत्रिक कारणामुळे थकबाकी रक्कम अडली होती। आता शिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।